Hello friends, today's lecture we have discussed next one example. Write a program to find out given number in reverse order. For example, suppose we have entered here number 1, 2, 3, then they are converted likewise 3, 2, 1. This type of the example converted here. So firstly हे एक्झाम्पल मध्ये आपण काय करूयात की दिलेल्या नंबरचा रिव्हर्स नंबर आपण फाइंड आउट करूयात. एक्झाम्पल मध्ये नंबर दिलेला आहे तो म्हणजे 1, 2, 3 आणि जर ह्याचा रिव्हर्स केला तर आपल्याला काय मिळालं पाहिजे 3, 2, 1. ह्या नंबरमध्ये दिलेला नंबर हा कन्वर्ट करून युजरला आउटपुट मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण प्रोग्राम लिहूयात. मग प्रोग्राम अगोदर समजून घेऊयात की त्याचं लॉजिक काय आहे. पहिल्यांदा आपल्याला ह्या नंबरचे डिजिट सेपरेट करायला लागतील. फर्स्ट वन, व्हेन वी सेपरेटेड डिजिट्स देन टू कॅल्क्युलेट इट्स सम अँड मल्टिप्लाय बाय 10 इट्स फॉर्म्युलाइज. मग क्वेश्चन असा आहे की राईट अ प्रोग्राम टू फाइंड आउट गिवन नंबर इन रिव्हर्स ऑर्डर. दिलेला नंबर हा रिव्हर्स ऑर्डरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायला सांगितलं तर तो आपल्याला कन्वर्ट करता आला पाहिजे. मग एक्झाम्पलमध्ये आपण प्रोग्राम लिहूयात. फॉर एक्झाम्पल हॅश include stdio.h, then second one hash include conio.h, then next one there is main function, it is also called as void main curly bracket open. आता ह्याच्यामध्ये सम ऑफ डिजिट्स आपल्याला प्रोग्राम करायचा आहे आणि मग त्याचा रिव्हर्स करायचा. सो फर्स्टली डिक्लेअर केलेले व्हेरिएबल्स आहेत. पहिला आहे तो n, देन आहे तो s इज इक्वल टू 0 अँड देन लास्ट वन r इज इक्वल टू 0. हिअर सम आणि r, सम हा कोण आहे, s हा कोण आहे तर सम आहे आणि r हा कोण आहे तर इथं रिव्हर्स नंबरचा किंवा रिव्हर्स करणार आहे आपण. त्याच्यासाठी जे व्हेरिएबल घेतलाय तो r आहे इथं. नेक्स्ट त्याच्यानंतर क्लिअर स्क्रीन फंक्शन यूज केली आपण याच्यामध्ये. क्लिअर स्क्रीन फंक्शन, देन नेक्स्ट वन आपल्याला व्हॅल्यू इनपुट करून घ्यायचे म्हणून आपण इथे वापरला प्रिंटएफ फंक्शन. प्रिंटएफ मध्ये काय दिला तर एंटर द डिजिट नम की ज्याचा आपण रिव्हर्स कॅल्क्युलेट करणार आहे तो नंबर आपण याच्यामध्ये एंटर करून घेतोय. देन त्याच्यानंतर नेक्स्ट वन वापरला स्कॅनएफ फंक्शन. फॉर्मॅट स्पेसिफायर दिला आणि इथं दिला ऍड्रेस n. इथं युजर कडून व्हॅल्यू आपण रीड करून घेतोय. आपण रीड केल्यानंतर पुढे काय होते पाहूयात. ह्याच्यामध्ये घेतला आपण वाय n ग्रेटर दॅन 0. जोपर्यंत n ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे तोपर्यंत आपल्याला इथं आउटपुट मिळेल. आपली बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होत राहणार. फर्स्टली इथं कॅल्क्युलेट करूयात, रिमाइंडर कॅल्क्युलेट करूयात. r इज इक्वल टू n mod 10, then semicolon, then next one s is equal to s into 10 plus r, then next step इथं घेतला n is equal to n divided by 10 curly bracket close. नेक्स्ट स्टेटमेंट इथं आपण राईट डाऊन करूयात. इथं घेतला नेक्स्ट स्टेटमेंट प्रिंटएफ मध्ये /m रिव्हर्स नंबर इज %d डबल कोट कंप्लीट आणि इथं वापरला ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली असा व्हेरिएबल घेतला आपण याच्यामध्ये s मध्ये काय तर केलं तर आपण सम घेतले इथं. लास्ट वन गो टू गेट ch. ओके, हा
आपला प्रोग्राम झाला. पण ह्या प्रोग्राममध्ये काय करतोय तर रिव्हर्स नंबर फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. तर रिव्हर्स नंबर कसा फाइंड आउट करतोय आपण, दिलेल्या संख्येचा रिव्हर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं लागणारे व्हेरिएबल्स पहा. इथं 2 हेडर फाईल आपण इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि त्या हेडर फाईल्स कोणत्या आहेत त्या, तर फर्स्ट वन हॅश इन्क्लूड stdio.h अँड देन सेकंड वन हॅश इन्क्लूड conio.h. अशा 2 हेडर फाईल इम्प्लिमेंट केल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट वन मेन फंक्शन घेतला, त्याचा कर्ली ब्रॅकेट ओपन केला, इथून स्कोप ओपन केला, स्टार्ट ओपन कर्ली ब्रॅकेट अँड क्लोज इट्स कर्ली ब्रॅकेट. नेक्स्ट वन इथं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे, तर इथं लुपिंग स्टेटमेंट यूज केलं आणि लुपिंग स्टेटमेंटमध्ये त्याचा स्कोप आहे ओपन कर्ली ब्रॅकेट टू क्लोज कर्ली ब्रॅकेट. ह्याच्या इन बिटवीनमध्ये आपण हा प्रोग्राम राईट डाऊन करतोय. तर एक्झाम्पलमध्ये लागणारे व्हेरिएबल्स किती आहेत, तर इथं 3 व्हेरिएबल घेतला. पहिला जो आहे तो एन हा युजरकडून रन टाईम व्हॅल्यू घेतोय, म्हणजे डायनॅमिक व्हॅल्यू आपण घेतोय, स्टॅटिक घेत नाही. तर फॉर एक्झाम्पल इथं पहिला स्टेटमेंट दिला की इथं यसला व्हॅल्यू 0 असाइन केली, आरला 0 व्हॅल्यू असाइन केली, कारण गार्बेज व्हॅल्यू कोणतीही होल्ड करू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू घेतली ती म्हणजे कोणती आहे, तर तिथं घेतलेली व्हॅल्यू आहेत त्या दोघांच्या 0 आणि 0 आहेत. आता एन हा युजरकडून घेतोय. सपोज एन घेतला आपण याच्यामध्ये 1 2 3 हा एन कडून नंबर घेतला, तरी 1 2 3 चा आपल्याला रिव्हर्स फाइंड आउट करायचा आहे. सो इथं दिलेला काय आहे की एंटर द डिजिट नंबर. युजरने टर्मिनलवरती युजरकडून किंवा टर्मिनलवरती आउटपुट इनपुट आपल्याला घ्यायचे. तर इथं इनपुट काय घेतोय, इनपुट दिलेल्या व्हॅल्यूज कोणत्या आहेत त्या, तर इथं इनपुट घेतला एन इज इक्वल टू 123. दॅट मीन्स स्कॅनिंग फंक्शन यूज केला आणि इथं काय वापरला, पर्सेंट दिला, ॲड्रेस दिला, ॲड्रेसमध्ये कोणाला पास केला तर एनला पास केला. ओके. देन नेक्स्ट वन व्हाईल लूपमध्ये पहा. व्हाईल लूपमध्ये काय केला की एन ग्रेटर दॅन 0 टाकला. इथं एनची व्हॅल्यू किती टाकली, तर एनची व्हॅल्यू इथं चेक करतोय कंडिशनमध्ये. वेन व्हाईल एन ग्रेटर दॅन 0 दॅट मीन्स जर इथं यांची व्हॅल्यू जर 0 पेक्षा मोठी असेल तर ती कंडिशन ट्रू असेल, अदरवाईज ती कंडिशन काय असेल, फॉल्स असेल. मग इथं कंडिशन कशी एक्झिक्यूट होते चेक करूया. हिअर व्हाईल एन ग्रेटर दॅन 0, इफ एन ग्रेटर दॅन 0 देन कंडिशन इज ट्रू. आता इथं जर चेक केलं तर एनची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 123. व्हाईल आपल्याकडे लूपमध्ये सॉरी व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे 123, म्हणजे इथं एन किती मिळाला आपल्याला 123 हा आपल्याला व्हॅल्यू मिळाली इथं. आणि 123 हा 0 पेक्षा ऑलवेज मोठा असतो, म्हणजे 123 हा 0 पेक्षा मोठा आहे. मग त्याच्यामध्ये हा बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट करेल. आता बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होत असताना कसं होणार आहे, तर चेक केला फर्स्ट वन इयर, इथं चेक केला पहा. इथं मांडून घेऊयात आपण 123 ग्रेटर दॅन 0, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे. इफ द नंबर इज ग्रेटर दॅन 0 देन कंडिशन इज ट्रू. सो हिअर 123 हा 0 पेक्षा मोठा आहे, त्यावेळेस कुठे गेला तर आर इज इक्वल टू एन मॉड 10 कडे गेला. आता इथं जर कंडिशन चेक केली तर इथं मॉड्युलर डिव्हिजन आपण इथं घेतोय, म्हणजे इथं रिमाइंडर कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आलेला रिमाइंडर आर मध्ये स्टोअर करून ठेवतोय. सो एक्झाम्पल मध्ये मांडून घेऊयात आपण. याच्यामध्ये काय केलं, इथं 123 भागिले 10 जर केला तर भाग कितीने गेला, पहिला भाग गेला 10 ने. ओके. सो फर्स्ट वन मिळाला इथं 1. देन नेक्स्ट त्याच्यानंतर इथं मिळाला 10 भागिले 123 केला तर भाग कितीने गेला 10 ने. तर इथं गेला रिमाइंडर राहिला 2, वरून राहिलेला आले 3. ओके. सो नाव नेक्स्ट वन परत आणखी घेतला 10 1 10 10 2 20. सो इथं 2 ने भाग गेला, रिमाइंडर उरला 3. सो इथं मिळाला आर किती मिळाला, इथं 3 मिळाला. दॅट मीन्स ह्याच्यामध्ये फर्स्ट वन इथं जी आरची व्हॅल्यू आहे त्या आरची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 3 मिळाली. आता नेक्स्ट स्टेटमेंटला जे आहे इथं स्टेटमेंट आपण मांडून घेऊयात. स्टेटमेंट काय आहे, तर यस इज इक्वल टू यस इंटू 10 प्लस आर केला याच्यामध्ये. तर यस किती आहे 0 गुणुले 10 अधिक 3 केला. तर ह्याच्यामध्ये ह्याचे जे आन्सर येते ते आन्सर कॅल्क्युलेट करून घेऊयात. ह्या दोघांचा गुणाकार केला तर ह्या दोघांचा गुणाकार किती मिळाला 0 अधिक 3, म्हणजे यस किती मिळाला इथं 3 मिळाला. ओके. नेक्स्ट स्टेटमेंटला परत इथून कर्सर ह्या स्टेटमेंटकडे गेला. आता इथं काय दिलाय, तर इथं आलाय एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 10, एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 10 केला. तर आता एनची व्हॅल्यू किती आहे आपल्याला इथं घेतली की एन मिळाला आपल्याला, एन इज इक्वल टू सपोज 123, जर त्याला डिवायडेड बाय 10 केला तर कितीने भाग जातोय. सो क्वेश्चन मिळाला ह्याच्यामध्ये 12 मिळतोय, कारण 123 ला जर 10 ने भाग घालवला तर कितीने भाग जातोय, तर 12 ने भाग जातोय. आपल्याला रिमाइंडर किंवा डेसिमल पॉईंट मध्ये आपल्याला आन्सर काढायचे नाहीत, कॅल्क्युलेट करायचे नाहीत. सो इथं घेतला एन इज इक्वल टू 123 डिवायडेड बाय 10. सो रिमेनिंग इथं जो एन मिळाला तर एनची व्हॅल्यू किती मिळाली 12 मिळाला. नेक्स्ट त्याच्यानंतर इथं जर कंडिशन चेक केली परत इथं आलो पहा. ह्याच्यामध्ये
इथनं कर्सर हा सेट झाला याच्यामध्ये. आता n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10 केला तर तिथं आन्सर मिळाला किती आपल्याला 12 मिळालं. नेक्स्ट वन कंडिशन चेक केली, परत पाहिजे 12 हा 0 पेक्षा ऑलवेज मोठा असतो, म्हणजे ती कंडिशन काय आहे ट्रू आहे. मग लगेच कर्सर कुठे सेट झाला r इज इक्वल टू n मॉड 10. आता इथं परत आणखी एकदा इथं जाऊयात आपण आणि इथं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. r किती मिळाला आपल्याला, सॉरी n मिळाला 12 मिळाला. तर आपण याच्यामध्ये परत एकदा पाहूयात की 12 भागिले 10 केला तर कितीने भाग केला 10 1 10. ओके, इथं भाग केला 1 ने आणि रिमाइंडर किती उरला 2 मिळाला. ठीक आहे, तर r किती मिळाला आपल्याला इथं 2. परत आलो ह्या स्टेपला s इज इक्वल टू s इंटू 10 प्लस r. तर इथं पहा s किती मिळाला 3 गुणुले 10 अधिक 2. ओके, त्या दोघांचा गुणाकार केला 30 अधिक 2 म्हणजे किती मिळालं इथं 32 मिळाला. ठीक आहे, तर इथं हा 32 मिळाला. त्याच्यानंतर नेक्स्ट वन परत कर्सर हा काय झाला की सेट झाला, नेक्स्ट स्टेटमेंटला गेला. आता हिथून हिथं आला, हिथून परत हिथं आला, म्हणजे ह्या दोन स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे. n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10 केला तर आता इथे n पहा किती, n किती मिळाले इथं 12. आणि 12 ला जर 10 ने भाग घालवला तर कितीने भाग जातोय 10 1 10, म्हणजे भाग याला 1 ने आणि रिमाइंडर आपल्याला ऑलरेडी इथं आपण कॅल्क्युलेट केला 2. सो n किती मिळाला आपल्याला इथं n इज इक्वल टू 1 मिळाला. ओके, मग इथं चेक करूयात वन्स अगेन. इथं चेक केला, इथं n ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1 आणि 1 हा 0 पेक्षा ऑलवेज मोठा असतो, म्हणजे 1 हा 0 पेक्षा मोठा आहे त्यामुळे कंडिशन ट्रू आहे. मग लगेच कुठे कर्सर सेट झाला तर हिथून या स्टेटमेंटला कर्सर सेट झाला, r इज इक्वल टू n मॉड 10 केला. आता सपोज त्याच्यामध्ये 1 ला जर 10 ने भाग घालवला तर भाग जात नाही, भाग कितीने गेला 0 ने, रिमाइंडर ॲज इट इज 1 उरला. सो इथं जो रिमाइंडर मिळाला आपल्याला, इथं रिमाइंडर आपण कॅल्क्युलेट जो केलाय, आपण याच्यामध्ये भाग घालूया की 1 भागिले 10 केला तर भाग कितीने गेला 0 ने आणि रिमाइंडर किती उरला तर ॲज इट इज 1 हा रिमाइंडर कॅल्क्युलेट करून घेतला आपण. नेक्स्ट मग इथं आलो, इथून परत s इज इक्वल टू s इंटू 10 प्लस r कडे गेलो तर आता इथं पहा की s ची व्हॅल्यू मिळाली 32 गुणुले 10 अधिक रिमाइंडर किती मिळाला 1. 32 गुणुले 10 झालं तर इथं 320 अधिक 1 320. ओके, इथं मिळाला ह्या दोघांचा गुणाकार 320 अधिक 1 म्हणजे इथं किती मिळाला 321 मिळाला. देन नेक्स्ट वन इथं आलो त्या स्टेपला n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. आता जर इथं पाहिलं तर n किती मिळाला तर n आपल्याला ऑलवेज किती मिळाला 0 मिळाला. 0 मिळाला, त्याच्यामुळे आपण कर्सर कुठे सेट झाला की परत वन्स अगेन बॉडी ऑफ ग्रुपमध्ये कर्सर हा रिपीट गेला. आता इथं व्हॅल्यू किती आहे 0 आणि इथली पण व्हॅल्यू किती आहे 0, बोथ आर 0. देन कंडिशन इज काय असते, कंडिशन ही फॉल्स असते. कंडिशन फॉल्स झाली की सगळे स्टेटमेंट काय झाले तर स्किप केले, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जे रिव्हर्स नंबरसाठी कॅल्क्युलेट केलेली जी व्हॅल्यू होती ती किती मिळाली तर 321. युजरने एंटर केलेली व्हॅल्यू किती होते 120. जर ह्याचा रिव्हर्स केला तर किती मिळाला 3 to 1. मग ह्याच्यानंतर ही कंडिशन फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाली, कर्सर कुठे सेट झाला प्रिंटएफ मध्ये, प्रिंटएफ स्टेटमेंटकडे गेला आणि इथं काय मिळाला /n. दॅट मीन्स नवीन लाईनला गेला. आउटपुटमध्ये पाहिजे ह्याच्यामध्ये काय मिळालं रिव्हर्स नंबर इज. ओके, तर आपण आपल्या ज्या व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहेत त्या व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर केलेल्या आहेत तर आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या येस मध्ये स्टोअर केलेल्या आहेत. म्हणजे कोणत्याही संख्येचा रिव्हर्स आपण कॅल्क्युलेट करत असेल तर ह्याच्यामध्ये हे जे स्टेटमेंट आहेत ह्या स्टेटमेंटवरती खूप डिपेंड आहेत, कारण हे स्टेटमेंट आहे ते बॉडी ऑफ लूप आहे आणि सगळं जे लॉजिक आहे ते प्रोग्रामचं लॉजिक इथं होतं. एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये काय केलं की इथं कंडिशन चेक केली आपण. पहा इथं जे आहे ही काय आहे, ही कंडिशन आहे. ओके, इथं ही कंडिशन आहे आणि ही जर कंडिशन ट्रू असेल तर बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होतो, अदरवाईज बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होत नाही. म्हणजे रिव्हर्स नंबर किती मिळाला आपल्याला तर 3 to 1 हा रिव्हर्स ऑर नंबर मिळाला आणि जेव्हा रिव्हर्स नंबर मिळतो त्यावेळेस युजरचा प्रोग्राम आहे तो सॅटिस्फाईड झालेला असतो. ओके, ह्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो तर कोणत्याही नंबरचा रिव्हर्स करायचा असेल तर फर्स्टली ह्याचं लॉजिक काय आहे तर समजून घ्या. इथं दिलाय r इज इक्वल टू n मॉड 10 केला. देन नाव नेक्स्ट वन दिलं इथं s इज इक्वल टू s म्हणजे काय सम इंटू 10, कारण समला आपण गुणुले 10 केला आणि त्याच्यामध्ये आलेला रिमाइंडर सम मिसळला तर आपल्याला काय होतं की ती संख्या मिळत जाते आणि तेवढ्या आपल्याला डिजिट्सपर्यंत कन्वर्ट करून दिले जातात. जेव्हा अशा प्रकारे आपण आपले प्रोग्राममध्ये डेटा पाहतोय किंवा आपण एक्झिक्यूट करून घेत असतो तेव्हा त्या प्रोग्राममध्ये आपल्याला कोणत्याही संख्येचा रिव्हर्स काढता येतो आणि रिव्हर्स काढल्यानंतर आपल्याला पुढचे प्रोग्राम आपल्याला फाइंड आउट करता येतात.
म्हणजे कोणत्याही संख्येचा जर रिव्हर्स फाइंड आउट केला तर त्या संख्येवरून आपण परत पॅलेंड्रॉम, प्राईम, स्ट्रॉंग, आर्मस्ट्रॉंग नंबर आपण पाहू शकतो. आणि ह्या एक्झाम्पलमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण एवढे एक्झाम्पल पाहून इथं थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात.